पश्चिम घाटात सातत्याने पडणाऱ्या पावसाने कृष्णा खोऱ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरण मंगळवारी तुडुंब भरले आहे. धरणातील पाणीसाठा 100% झाला असून धरणातून 42,500 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर सांगली जिल्ह्यातील चांदोली व कोयना धरणात 94% जलसाठा झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणही काठोकाठ भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून पठारी भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पश्चिम घाट परिसरात कधी मध्यम तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी कोयनेतून 15,412, चांदोलीतून 5,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा नदी पात्रातून आवक होत असलेल्या पाण्यामुळे अलमट्टी धरणातील पाणीसाठा 122.66 टीएमसी झाला असून क्षमता 123 टीएमसी आहे. 519.60 मीटर उच्चतम पाणी पातळी असलेल्या अलमट्टीमध्ये मंगळवारी सकाळी 519.58 मीटर पाणी पातळी झाली आहे. धरण व्यवस्थापनाने धरण 100% भरले असल्याची मंगळवारी जाहीर केली. सध्या 42,500 क्युसेकने विसर्ग करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम घाटातील सर्वच धरणात आज अखेर समाधानकारक पाणीसाठा झाला असून धरण भरण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. कोयना, चांदोली, उरमोडी, धोम, दूधगंगा, कण्हेर, तारळी, तुळशी या सर्वच धरणातील पाणीसाठा 93% पोहोचला आहे. गेल्या 24 तासात कोयना येथे 31, नवजा येथे 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चांदोली येथे 20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 32.40 टीएमसी क्षमतेच्या चांदोली धरणात 32.32 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 2.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात 12.1 मिलीमीटर नोंदला गेल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.